अनेक एकापेक्षा एक भूमिका आपल्या समोर नेहमीच घेऊन येतात सचिन खेडेकर आणि आता जी भूमिका आपल्या समोर येणार आहे ती समाजाचं प्रतिबिंब आहे. ती भूमिका आहे पत्रकाराची भूमिका. त्यामुळे अर्थात आमचं लक्ष जास्त वेधणार आहे. खरंय. पण हा माझा रोल हा खरंच सगळ्या माध्यमांना आणि सगळ्या पत्रकारांना सादर आहे आणि अत्यंत आदरपूर्वक हा रोल मी त्यांच्यासाठी डेडिकेट केला आहे. ह्याचं कारण असं की आजवर इतकी वर्ष मी पत्रकार पाहिले आहेत, माझे मित्र आहेत आणि त्यांचं काम आपण असं की ह्यांचं हे काम आहे किंवा असं परकं असल्यासारखं पाहतो. पण आज अभिनेता म्हणून हा रोल केल्यानंतर मला खरंच त्यांच्या मनाची स्थिती जाणून घेता आली आणि ती किती दुहेरी आयुष्य त्यांना जगावं लागतं ह्याची खरं तर प्रचिती आली. म्हणजे आज पत्रकारांना कळलेलं सत्य, त्यांना स्वतंत्रता असलेलं मांडायचं सत्य आणि त्यातनं लोकांना कळलेलं सत्य ह्याच्यामध्ये जी तफावत आहे ती तफावत खरं त्या पत्रकाराला घेऊनच जगावं लागतं. हे जे जगणं आहे ते फार कठीण आहे आणि ते ह्या सिनेमाच्या निमित्तानं खरं मला जाणवलं. मला इलेक्शन आधी 2 राईट्स हवे. म्हणजे तू बिगर हिंदूंची बाजू घेणार? त्यांची बाजू घेणार पण राईट्स मध्ये त्यांनाच टार्गेट करणार. हे नाही जमणार महाविकास. काम हा व्यवसाय आहे. पण सर न्यूज जेन्युइन होती. नुसतं जेन्युइन असून काय होत आहे? म्हणजे तुम्ही माझा रिपोर्ट छापणार नाही आहात? प्रश्नच येत नाही. इथे लिहिलंय समाजाच्या भल्यासाठी सत्य सांगणं म्हणजेच आमची पत्रकारिता. या मताशी तुम्ही सहमत आहात का? मी पूर्णपणे सहमत आहे. ह्याचं कारण असं की आज आपल्याला जर कोणी आरसा दाखवला तर तो पत्रकारच दाखवू शकतो. ह्याचं कारण असं की मी माझ्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये जाणलेलं, वाचलेलं किंवा ह्याहीपेक्षा मला कोणीतरी हे सांगितलेलं सत्य हे पूर्ण आहे किंवा त्यावर मला विचार करायला लागणार आहे अशी मांडणीच किंवा अशी पत्रकारिताच आपल्याला खरंच जागं ठेवत असते. त्यामुळे समाजाच्या भल्यासाठी सत्य सांगणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि ते कर्तव्य बाकी नुसती माणसं म्हणत असली तरी पत्रकार अगदी 100% करतोय, बाकी कोणी करत नसेल. त्या पत्रकारातच एक नागरिक दडलेला असतो. तुमच्या निधड्या छातीवर नागरिक असं कोरलेलं आहे आज. तर अर्थात गोष्ट नागरिकाची आहे आणि गोष्ट नागरिकाची आहे आणि नागरिक नावाचं सदर श्याम जगदाळे एका वृत्तपत्रात लिहितात आणि ते अर्थात नागरिकांसाठी आहे. आजच्या व्यवस्थेवरती भाष्य करणारं ते सदर आहे आणि ज्यातून श्याम जगदाळे जातोय रोज आणि त्याचं असं वाक्य आहे की सत्य हे नेहमी वैश्विक असतं आणि ते बदलत राहतं. त्यामुळे आज सत्य सांगून टाकलं आणि जबाबदारी संपली असं होत नाही. ते पुन्हा पुन्हा नव्याने सांगावं लागतं. तर तसा तो जो प्रवास आहे श्यामचा तो ह्या सदर चालवण्यामध्ये आहे. अर्थात नागरिकांसाठी आहे आणि जसं संभाजीचं गाणं आहे त्याच्यात तो म्हणतो कोण ढकलत नाही ते बघा रे तुमच्या देहाला, तसं नागरिकांना हे खरंच कळत नाही की आपल्याला कसं आत्ता ढकललं जातं आहे इकडनं इकडे, इथनं इथे, इथनं इथे. आणि ही गोंधळाची परिस्थिती जर कोणी सोडवू शकत असेल तर पत्रकार सोडवू शकतात. आणि 5 राज्य चित्रपट पुरस्कार आणि एवढ्या मोठ्या कलाकारांची फौज आणि यात खूप मोठं नाव आहे डॉक्टर श्रीराम लागू. नाही, डॉक्टरांना आणि डॉक्टरांबरोबर काम करणं हा खरंच फार आनंदाचा भाग आहे आणि ह्याचं कारण असं आयुष्यभर आपण ज्यांना पाहत काम शिकत राहिलो ती माणसं जेव्हा समोर येतात तेव्हा खरं त्या कलेबद्दलचा आदर अधिक वाढतो असा माझा अनुभव आहे. आणि डॉक्टरांना पाहून किंवा त्यांची म्हणजे आपण असं म्हणतो ना की नट म्हणून जे मला म्हणायचे ते माझ्या चेहऱ्यावर यायला अनेक वर्ष लागली. पण तसं डॉक्टरांना अगदी वाक्य म्हटलं की ते चेहऱ्यावर येते हा पाहण्याचा आनंद फार भारी होता. डॉक्टरांसोबत अनेक काही आठवणी असतील. आधी अनेकदा तुम्ही भेटला असाल, एखादी आठवण? पण मी खरं सांगू का, मी जेव्हा नाटकातनं काम करायला लागलो तेव्हा मला असं सतत वाटायचं की मला डॉक्टरांसारखं काम करता आलं पाहिजे. म्हणजे माझ्या मनात अजूनही असं की डॉक्टर माझ्या वयाचे होते तेव्हा त्यांनी उद्ध्वस्त धर्मशाळा केलं होतं आणि ते ह्यावर्षी मी करणार आहे. म्हणजे असं ते कुठेतरी असं वाटत राहतं की ज्या गोष्टी त्या वेळेला त्या नटांनी केल्या
त्या आपण अनुभवून तरी पाहिल्या पाहिजेत. आज नव्या कलाकारांना वाटतं आपण सचिन खेडेकर सारखं काम केलं पाहिजे. क्या बात. नाही थँक्यू प्रेरणा थँक्यू असेल. नाही थँक्यू नाही हे अशा करता आहे की नाहीतर आपल्याकडे काय होतं आणखीन एक रोल आणखीन एक सिनेमा इतकंच आता काम सीमित नाही ठेवता येत. मला नाही ठेवायचं आहे आता. खरं तर मला माझा इंटरेस्ट राहील किंवा समथिंग विच विल कन्झ्युम मी, म्हणजे माझा पूर्ण वापर होईल असंच काम मला करावं असं वाटतं. प्रत्येक कामात काहीतरी लोकांना सांगता येईल, बदल घडवता येईल असं काम व्हावं अशी मनापासून इच्छा आहे. आणि अर्थात नागरिक हा सिनेमा याची हमी देईल अशी आम्ही आशा करतो. थँक्यू सो मच. पुन्हा भेट होईलच या सिनेमासाठी. श्याम हा व्यवसाय आहे. पण सर न्यूज जेन्युइन होती. नुसतं जेन्युइन असून काय होत आहे? म्हणजे तुम्ही माझा रिपोर्ट छापणार नाही आहात. प्रश्नच येत नाही. विकास पाटलाकडनं महिन्याला किती रेव्हेन्यू येतो त्याचा माहिती आहे? जॉब करा ना. ही खुर्ची का सडवली? रम चालेल का? नको, आज नको. धंधे में ऐसा करना पड़ता है कभी कभी श्याम भाई. 5 राज्य चित्रपट पुरस्कार आणि अनेक एकापेक्षा एक कलाकार यांनी सजलेला नागरिक लवकरच आपल्या भेटीला येतोय. दिलीप काका माझ्यासोबत आहेत. दिलीप काका, अत्यंत मोठ्या कलाकारांची फौज नागरिक या सिनेमातून पुन्हा भेटीला येते, तर हा अनुभव एकंदर आणि तुमची भूमिका याबद्दल सांगा. या नागरिकच्या स्क्रिप्टबद्दल ह्या सिनेमाच्या संहितेबद्दल मला जयप्रद देसाईने 2-3 वर्षापूर्वी सांगितलं होतं. पहिल्यापासून मला ही स्क्रिप्ट माहिती होती काय आहे ती. तर ते महेश केळुसकरांच्या स्क्रिप्टमध्ये काळानुरूप थोडासा एक ते अपडेट करत गेले. नवीन आजची ती वाटावी असं ते करत गेले. आणि अनेकदा असंही झालं की त्यांनी आधी लिहिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे आता घडते आजूबाजूला असंही झालं. तर असंही होत गेलं. तर माझा जो रोल आहे त्याच्यामधला तो मुख्यमंत्र्यांचा रोल आहे. आता मंत्र्यांचा रोल करणं मला नवीन नाही आहे, कारण बरेच काही वर्षांमध्ये मी मंत्र्यांचे रोल्स केलेले आहेत. अनेक खाती सांभाळले आहेत, काही बिघडवले आहेत, असं अनेक केलेलं आहे. आणि चीफ मिनिस्टर्स मी तिसऱ्यांदा करतोय. सत्याचा वापर आपल्या सोयीनं करणारे राजकारणी, तर हे अगदीच आपल्या समाजात घडणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. तर आजूबाजूला घडणाऱ्या गैरकृत्यांकडे हेतुपूर्वक डोळेझाक करणारे, मला माहितीच नव्हतं सांगणारे आणि अनेकदा छुप्या पद्धतीने त्याच्यामध्ये सामील असणारे असे राजकारणी आहेत. त्याचा कुठेतरी एक इन्फ्लुएन्स या मी करत असलेल्या पोर्ट्रेटवर, त्या व्यक्तिरेखेवर आहे असं मला वाटतं. आणि डॉक्टर श्रीराम लागू किती दिवसांनी आपल्याला सिनेमात दिसला. मी त्याच्यावर असं माझे सीन्स नाही आहेत, पण त्यांनी आमची ह्याच्यामध्ये असणं ही फार फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. फार महत्त्वाचं होतं. फार महत्त्वाचं होतं. मी जेव्हा मला जयप्रीत सांगितलं की डॉक्टर लागू काम करत आहे, तेव्हा म्हणाले म्हणजे मी शूटिंग आधी करून ठेवलेलं आहे. आणि त्यांचा असण्याचा खूपच एक वेटेज, त्याला एक वजन या सिनेमाला आले असं मला वाटतं. आणि सुलभा देशपांडे पण आहेत, पुष्कळ. मिलिंद सोमणने खूप छान काम केलं आहे. सचिनचं काम खेडेकर तुम्ही बघाच. नीना कुलकर्णी आहे, देविका दफ्तरदार, असे खूप लोक त्याच्यामध्ये आहेत. आणि मुख्य म्हणजे तो जे महेश केळुसकरांची स्टोरी आहे त्याचा तो इम्पॅक्ट खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. तर तो या जयप्रद देसाईच्या खूप माध्यमाविषयी विचार करणाऱ्या, शिकून आलेल्या, प्रशिक्षित या माध्यमाचे विचार करणाऱ्या आणि दृश्य माध्यमाची भाषा जाणणाऱ्या एका दिग्दर्शकाकडे आम्ही काम करतो आहे, याचा मला अनुभव करताना येत होता. पत्रकारिता इतक्या धारदार पद्धतीने मराठी सिनेमात त्या मानाने कमी वेळा पाहायला मिळाली, त्याबद्दल काय वाटतं? हो, मलाही असं वाटतं की नाही, एक तो त्याचा हेल्पलेसनेस जो आहे, असहाय्यता जी पत्रकाराची आहे ती, असं मला वाटतं की अनेक लोकांना, ते सिनेमा बघणाऱ्या अनेक लोकांना ती खूप भेडसावेल. ती अस्वस्थता अंतर्भूत करेल. मी यातनं काहीतरी मार्ग काढायला हवा असा, आणि तो अस्वस्थ होतो सिनेमामध्ये, आजूबाजूला चाललेले आहेत. तर मला असं वाटतं की तो इम्पॅक्ट येणं फार जरुरीचं आहे. मला नेहमीच असं वाटतं की सिनेमाचं एक हे म्हणजे तुलाही माहिती असेलच की फक्त मनोरंजन नव्हे, पुष्कळ वेळेला त्याची ती एक तुमच्या सराउंडिंग गोष्टींची, आजूबाजूच्या परिस्थितीची जी एक दाहकता आहे, जी एक तुम्हाला चटका लावणारं जे वास्तव आहे, वास्तव जे आहे ते तुमच्यामध्ये ते बघताना थरार निर्माण करू शकतं. आणि हा अनुभव सुद्धा तुम्हाला आनंद देणारा असू शकतो. नागरिक या सिनेमात आपल्याला उत्तमोत्तम कलाकारांची फौज दिसते आणि अर्थात नीनाताई माझ्यासोबत आहेत. नीनाताई, एवढी मोठी फौज आणि
5 राज्य चित्रपट पुरस्कार हे सगळ्यासह आता नागरिक सिनेमा भेटीला येतोय. दिमाखाने येतोय तो. इतके वर्ष म्हणजे एक हात दुसरं वर्ष गेलं ह्या सगळ्यामध्ये, पण मला असं वाटतं इट्स गोन बी वर्थ द वेट. आणि ऑन्सॉम्बल कास्ट खऱ्या अर्थाने नागरिकमध्ये जमवली आहे जयप्रद. डॉक्टर लागूंपासून फारच. इनफॅक्ट मला असं वाटतं की मला जेव्हा जयप्रद माझ्याकडे आला तर त्यांनी मला गोष्ट सांगितली थोडक्यात आणि त्यांनी मला फुटेज दाखवलं डॉक्टर लागूंचं, आणि ते बघून मी इतकी प्रभावित झाले की मी लगेच त्याकडे स्क्रिप्ट मागितलं आणि मग अर्थातच द रेस्ट इज हिस्ट्री. त्यांचा होकार हेच त्या दिग्दर्शकाचं पहिलं यश आपण म्हणू शकतो. तरी म्हणजे डॉक्टरांची आपण इतकी कामं पाहिलेली आहेत आणि इतकं पाहिलेलं आहे, पण असे संवाद डॉक्टर कसे म्हणतात हा फार आत्तासुद्धा माझ्या अंगावर काटा येतो. फारच. आणि एक झलक आम्ही पाहिली, पण अत्यंत धारदार संवाद आहेत यात असं एकंदर दिसतंय. जशी ही वाक्यसुद्धा समोर आलेली असतील तर या संवादांची ताकदसुद्धा मोठी आहे. फारच आहे आणि नेमके संवाद येते निलिमा. मला ते फार महत्त्वाचं वाटतं. आता एक शब्दबंबाळ असे आपले चित्रपट हल्ली व्हायला लागलेत सगळीकडेच. खूप माणसं खूप बोलतात आणि ऐकणं कमी करतात. तर ह्या चित्रपटामध्ये मला असं वाटतं कोणीतरी बोलतं आणि कोणीतरी ऐकतं हा प्रसंग खूप वेळा दिसून येतो आणि ते मला वाटतं जयप्रदचंच सगळं यश आहे. आणि नागरिक सिनेमाचं नावच नागरिक आहे, त्यामुळे नागरिकाला महत्त्व जास्त दिलेलं असणार आहे. समाजाचं प्रतिबिंबच यात दिसणार आहे. तुमची भूमिका समाजवादी कार्यकर्त्यांची आहे कशी आहे? समाजवादी कार्यकर्ते आहे, कामगार सेनेचे अध्यक्ष आहे, ध्येयवादी आहे, धरणं मोर्चे सगळ्यात गदारोळात. पण मला ना एक विशेष याच्यात असं वाटतं की राजकीय स्तरावरचं, पत्रकारितेमधलं, सामाजिक स्तरावरचं ही सगळी जी मंडळी आहे ज्यांनी एक विडा उचलला आहे की आपण समाजासाठी काहीतरी करायचं, देशाच्या नागरिकांसाठी काहीतरी करायचं, पण ते स्वतःही नागरिकच आहेत देशाचे. तर त्याच्यात त्यांचं जे नागरिकत्व कशा तऱ्हेने पणाला लागू शकतं ह्याच्याविषयीचा हा मला सिनेमा वाटतो. नागरिक या सिनेमाच्या टीमसोबत आपण गप्पा मारतोय. संभाजी दादा माझ्यासोबत आहेत. एक से बढ़कर एक गाणी. सर्वप्रथम कोर्टसाठी अभिनंदन आणि आता नागरिक. धन्यवाद. या सिनेमाचं गीतलेखन, संगीत आणि पार्श्वगायन अशा तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. माझ्यासोबत तबी पारेख आहे, शंकर महादेवन गायलेले आहेत, चंद्रशेखर सानेकरचं एक गाणं केलेलं आहे. अशी सगळे म्हणजे मोठ्या माणसांबरोबर काम करण्याची पहिलीच वेळ. पण याच्यामध्ये मी एक छोटासा रोल पण केलेला आहे. तो पण मी जे मी रस्त्यावर गातो त्या सिनेमात पण मी रस्त्यावरच गातो आहे. गाण्याची एक झलक होऊन जाऊ. डसले तर डंख डोळ्याला काटे पायाला, कोण ढकलत नेतय बघार तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला कोण ढकलत नेतय बघारे तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला कोण ढकलत नेतय, कोण ढकलत नेतय बघारे तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला. ही एवढी मोठी कलाकारांची फौज आणि याच्यात एक मोठं नाव आम्हाला दिसलं ते म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू यांना. तुम्ही पहिला प्रश्न हाच माझा असेल की यांना तुम्ही या सिनेमात कसं काय आणलं, आणि अर्थात हा अनुभव फारच वेगळा असेल. हो, नाही, मी ही स्क्रिप्ट जेव्हा लिहित होतो तेव्हापासून डॉक्टर लागू माझ्या डोळ्यासमोर होते आणि मला अनेकांनी सांगितलं होतं की अरे आता त्यांचं प्रकृती फार त्यांची चांगली नसते, तर काहीतरी दुसरा विचार कर वगैरे. माझ्या मनात होतं की एकदा भेटावं त्यांना. मी त्यांना म्हणायचो की मी एकदा भेटतो मग बघूया. आणि मी त्यांना जाऊन भेटलो पुण्याला आणि त्यांनी हेच विचारलं की अरे तुला माहिती आहे का माझी तब्येत फार चांगली नाही आहे. मी म्हटलं मला सगळं माहिती आहे, पण माझं म्हणणं आहे फक्त एकदा स्क्रिप्ट वाचा, सिनेमा पण करू नका, तुम्ही फक्त वाचा. आणि मी ती स्क्रिप्ट ठेवली त्यांच्याकडे आणि मग साधारण एका आठवड्याने मी परत त्यांना भेटलो आणि ते म्हणाले तू हुशार आहेस, कारण माझ्या डोक्यात काम सुरू झालं आहे आता त्या रोलवर. मोठी पहिली दाद असेल. हो, अगदी अगदी. कारण एक जो ॲक्टर असतो तो त्याचं काम इथेच सुरू होत असतं, म्हणजे वाचताना ही इज रीडिंग इन बिटवीन द लाईन्स आणि त्याच्या डोक्यामध्ये तो तयार होत असतो परफॉर्मन्स. तर ते म्हणाले मी नाही कसं म्हणू, म्हणजे यू हॅव ऑलरेडी ट्रॅप्ड मी. पण हा माझ्यासाठी फार फार मोठा, म्हणजे माझ्यासाठी फार मोठी ही बाब होती की डॉक्टर लागू ह्या सिनेमाशी जोडले गेले आणि तो त्यांच्याबरोबरचा जो काम करण्याचा अनुभव होता तो पण विलक्षण होता. मला इलेक्शन आधी 2 राईट्स हवे. म्हणजे तू बिगर हिंदूंची बाजू घेणार. त्यांची बाजू घेणार,
पण रायट्समध्ये त्यांनाच टार्गेट करणार. हे नाही जमणार महाविकास. श्याम, हा व्यवसाय आहे. पण सर न्यूज जेन्युइन होती. नुसतं जेन्युइन असून काय होत आहे? म्हणजे तुम्ही माझा रिपोर्ट छापणार नाही आहात? प्रश्नच येत नाही. नागरिक हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला, तो म्हणजे अनेक पुरस्कारांमुळे आणि त्या वेगळ्या कथानकामुळेही. तर तुम्हाला तुमच्या सिनेमाचं स्ट्रेंथ काय वाटते, सिनेमाचं बलस्थान काय वाटतं? आणि सगळ्यात मोठं बलस्थान म्हणजे ऑफकोर्स एवढे मोठे ॲक्टर्स आहेत आणि पूर्णच्या पूर्ण फळी आहे, म्हणजे 1-2 नाही पण, किंवा एवढे मोठे टेक्निशियन्स आहेत. पण सर्वात मोठं मला वाटतं की ही प्रत्येकाची गोष्ट आहे. मी आज ज्या जगात राहतो त्या गोष्टीत मला ज्या गोष्टींचा त्रास होतो, जे माझ्या आजूबाजूचं भवताल आहे, त्याबद्दल माझं काहीतरी म्हणणं आहे, पण मला ते म्हणायला मिळत नाही किंवा ते मला बदलायचं आहे, पण मी काय करू? तर हा जो एक जी घुसमट होणारी एक सामान्य नागरिकाची, ती कुठेतरी त्याच्यात प्रतिबिंबित होते. मग मला सर्वात जास्त जर काय लोकांना त्यात आवडेल किंवा ते आयडेंटिफाय करतील तर हे आहे की ही माझी गोष्ट आहे. पत्रकार प्रमुख स्थानी घेऊन ही कथा तुम्ही रचलीत. तुम्ही स्वतःही पत्रकारिता या विश्वाशी कुठेतरी जवळ होतात का? का हे सगळं समाजाचं भान तुम्हालाही यातून जाणवत राहत होतं? तुम्ही जेव्हा एक कलाकार असता तेव्हा तुम्ही संवेदनशील असता तुमच्या भवतालाशी, जसं मी म्हणालो, आणि तुम्ही एका माध्यमाच्या शोधात असता की ही जेव्हा मी कथाची ओरिजिनल स्टोरी होती 10 वर्षापूर्वी मी वाचली होती. 10 वर्षापूर्वी ती लिहिली गेली आहे, ती मी नंतर वाचली. पण मला वाटलं की त्यात जे मध्यवर्ती पात्र होतं श्याम जगदाळेचं, तो एक मुख्य राजकीय वार्ताहर आहे एका वर्तमानपत्राचा, एका लोकप्रिय वर्तमानपत्राचा, आणि त्याच्या नजरेतून ह्या विश्वाकडे बघणं हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं. आलिमिया, तुमच्या मायनॉरिटीजची सगळी सिंपथी आता कॅश करायची आपल्याला. सत्यालाही अनेक बाजू असतात जगदाळे साहेब. स्वतःच्या सोयीनं सत्य मांडणं म्हणजे तुम्हा लोकांचं राजकारण, आणि समाजाच्या भल्यासाठी सत्य सांगणं म्हणजे आमची पत्रकारिता. कुठल्याही लेखकाचं किंवा दिग्दर्शकाचं काम असतं की ते खरं खुरं, म्हणजे मला सगळ्यात जास्त या सिनेमाची स्ट्रेंथ विचारलीस तर मी परत सांगितलं, हा सिनेमा खरा आहे. ह्या सिनेमात ओढून ताणून आणलेलं किंवा काहीतरी खोटं तकलादू उभं केलेलं नाही आहे. हा सिनेमा खरा आहे आणि म्हणूनच तो आपला वाटतो. नक्कीच हा खरेपणा प्रेक्षकांना आवडेल अशी आम्ही आशा करतो. खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.